0.02 मीटर स्क्वेअर, 0.02 मीटर स्क्वेअर. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. किती आहे फोर्स? 98. हे 98 न्यूटन. हे कॉमन आहे रे सगळ्या एरियामध्ये हे कॉमन आहे. एरिया किती दिला रे? 0.02 इज इक्वल टू 1 2 2 0 वाढा 98 2 0 डिवायडेड बाय 2 आहे की नाही? किती यायला पहा. 2 1 2 49 आणि 49 किती होते? 98. मग 49 पहा लक्षात घ्या. 4900 इज इक्वल टू किती येईल रे? 4900 आहे की नाही? पास्कल. हे झाला BCFG एरियाचा प्रेशर 4900 पास्कल. मग या सगळ्यात जास्त प्रेशर कोणाचा आहे? 4900 जास्त आहे ना. 4900 म्हणजे BCFG नावाचा एरिया हा जास्त प्रेशर लावायला आहे की नाही? हे बघा ABCD CDEF BCFG या 3 एरियापैकी BCFG हा एरिया जास्त प्रेशर लावत आहे. तर अशा प्रकारे हा चौथं न्यूमरिकल आहे. हे झालं. चला तर याचं प्रेशर जास्त आहे. सर्वात जास्त प्रेशर. ओके चला नोट डाऊन दिस. इथं आपले सॉल्व प्रॉब्लेम संपले आहे की नाही? आता 1-2 अनसॉल्व घेतो, त्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. ओके ओके चला बेटा. तर पेज नंबर 22 वर कितवा क्वेश्चन दिलेला आहे? 5वा क्वेश्चन दिलेला आहे. त्यामधले आपल्याला सांगितलं सॉल्व द फॉलोइंग टेबल, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल किंवा सॉल्व द फॉलोइंग टेबल असा प्रश्न दिलेला. पहा तर आपल्याला सांगितलं आपल्याला आहे की नाही 1 2 3 4. पहा पहिल्या रो मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू दिले, दुसऱ्या रो मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू दिले. तर हे इनकम्प्लीट व्हॅल्यू आहे ना. इनकम्प्लीट इथं काय उत्तर येते ते भरायचं आहे आपल्याला. तर आपल्याला एक नाही मास दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे. तर डेन्सिटी काढायची. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती दिलेला आहे रे? 350 किलोग्राम मध्ये दिलेला आहे मास. 350 किलोग्राम 175 मीटर क्यूब. ओके 175 आहे की नाही? 175 आहे की नाही? 175 आणि 175 350 आहे की नाही? 175 दोन्ही 350, 175 दोन्ही 350. मग डेन्सिटी किती आली रे? डेन्सिटी आली 2 किलोग्राम पर मीटर क्यूब. हे 2 किलोग्राम पर मीटर क्यूब. मग इथं लिहा ना असं 2, इथं रिकाम्या जागेत 2 लिहायचं असं आहे की नाही? हे झालं बेटा पहिल्या कॉलमसाठी. आता आपल्याला दिलेलं आहे दुसऱ्या कॉलमसाठी. इथं काय आहे तेच फॉर्म्युला वापरा. डेन्सिटी D इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. पण आपल्याला मास काढायला सांगितलं तर हे व्हॉल्यूम इकडे द्या ना. देअरफॉर मास M इज इक्वल टू D गुणिला V. डेन्सिटी किती दिलेला आहे रे? 4 गुणिला व्हॉल्यूम किती दिलेला आहे? 190. किती आहे ना? हे 0 4 0 जा 0 4 9 36. ओके कॅरी 3 4 1 4 5 6 7 760. किती आहे ना? 760. किती आहे ना? 760 किलोग्राम. ओके 760 किलोग्राम. झाला सॉल्व द फॉलोइंग टेबल. झाला आपला सॉल्व द फॉलोइंग टेबल. चला हे नोट डाऊन करा. ओके बेटा. तर आपल्याला हा दुसरा टेबल दिलेला आहे. त्याच क्वेश्चन मध्ये दुसरा टेबल. इथं आपल्याला 2 डबे रिकामे दिलेले आहे. इथं काय उत्तर येते ते भरायचं आहे. ओके पहा आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल दिलं म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ वॉटर दिलं आणि रिलेटिव्ह डेन्सिटी दिले. तर या तिघापासून काय फॉर्म्युला बनते? तर त्या तिघापासून फॉर्म्युला बनते रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल, डेन्सिटी ऑफ मेटल डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके तर पहिलं डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी किती दिला आपल्याला? रिलेटिव्ह डेन्सिटी दिलं 5. डेन्सिटी ऑफ मेटल काढायचा आहे की नाही? डेन्सिटी ऑफ
मेटल काढायचा आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलं 10⁻³ तर हे इकडं न्या. देअरफॉर 5 into 10⁻³ इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल. डेन्सिटी ऑफ मेटल. तर हे झालं बेटा उत्तर. डेन्सिटी ऑफ मेटल किती 5 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. 5 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. चला एक क्वेश्चन झाला. चला असाच दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पहा असाच दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या. चला त्यानंतर आपल्याला काय दिलं तर बघा आपल्याला डेन्सिटी ऑफ मेटल दिलं आणि डेन्सिटी ऑफ वॉटर सुद्धा दिलं. हे दोन गोष्टी दिल्या आपल्याला. डेन्सिटी ऑफ मेटल हे, डेन्सिटी ऑफ वॉटर हे, आहे की नाही. डेन्सिटी ऑफ मेटल हे, डेन्सिटी ऑफ वॉटर हे. रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची. ओके तर काय 2 नंबर रिलेटिव्ह डेन्सिटी RD. रिलेटिव्ह डेन्सिटी RD इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल किती आहे हे 8.5 into 10⁻³ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ कटलं 8.5 किती आलं 8.5 आलं 8.5 लिहा 8.5. तर अशा प्रकारे हे झालं बेटा आपलं कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हे दुसरा टेबल. आता मी सांगतो तुम्हाला तिसरा टेबल. ओके हे लिहा. चला ओके फ्रेंड्स तर आता आपल्याला तिसरा चार्ट कंप्लीट करायचा आहे. हे रिकाम्या जागा भरायच्या. आपल्याला दिलेला आहे वेट, एरिया आणि प्रेशर. तर या तिघावरून काय फॉर्म्युला बनते देअरफॉर वी हॅव फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. वेट अपॉन एरिया. देअरफॉर पहिलं पहा लक्षात घ्या. पहिलं काय दिलं वेट काढायचं आपल्याला. ओके तर प्रेशर किती दिलं पहा 20,000 1 2 3 आहे की नाही. प्रेशर किती दिलं 20,000 आहे की नाही. इज इक्वल टू वेट किती दिलं काढायचं आहे WEI वेट. एरिया किती देणार आहे 0.04. देअरफॉर 20,000 इंटू 0.04 गुणिला वेट इज इक्वल टू वेट. हे इकडे नेलं ना क्रॉस मल्टिप्लाय. हे इकडे नेलं क्रॉस मल्टिप्लाय तर काय होईल रे. तर काय होईल पहा लक्षात घ्या. हे काय होईल हे 4 दोन्ही किती 8 1 2 3 4 4 शून्य किती 8 1 2 3 4 शून्य. तर आता मला एक गोष्ट सांगा हे एवढं आलं. ओके हे एवढं आलं किती नाही करायचं 1 2 पॉईंट द्यायचा. किती 2 पॉईंट द्यायचा 1 2 800 00 हे का मग हे काय होईल 800 होईल ना. 800 न्यूटन इज इक्वल टू वेट. बरा तिथं 800 न्यूटन. 800 न्यूटन आहे की नाही. चला आता आपण सेकंड करूया. सेकंड काय दिलं 1500 आपण 500. प्रेशर काढायचा आहे. प्रेशर काढायचा आहे. P इज इक्वल टू वेट किती दिलं रे वेट किती दिलं 1500. एरिया किती दिला 500. 2 0 कडलं 5 1 5 5 3 15. प्रेशर इज इक्वल टू 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच काय म्हणतो आपण हा पास्कल आहे की नाही. 3 पास्कल लिहा येतं 3 लिहा येतं 3. ओके तर अशा प्रकारे आपले टेबल कंप्लीट झाले. आणि हे जे मी 4 आणि 3 7 प्रॉब्लेम शिकवले ना 4 सॉल्व आणि 3 अनसॉल्व. तर हे जे प्रॉब्लेम आहेत या प्रॉब्लेम वरच तुम्हाला आहे की नाही क्वेश्चन पेपर मध्ये सॉल्व एक्झाम्पल टाकलेले आहेत. काही एक्झाम्पल सॉल्व करा म्हणून टाकलेले आहेत. त्याच्यातलं या डब्यापैकी एक येऊ शकते सॉल्व पैकी एक येऊ शकते. तुम्हाला आहे की नाही समजलं पाहिजे. जर काही समजलं नाही तर विचारा. आणखीन उरले 3 प्रॉब्लेम. ते 3 प्रॉब्लेम पहिले तुम्ही ट्राय करायचे नंतर मी सांगणार. ओके जर डाऊट आला तर विचारणे. ओके तर हे व्यवस्थित लिहून घ्या. चला हॅव अ नाईस डे.